नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या भव्य यात्रोत्सवानिमित्त माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती, भाविकांची मोठी गर्दी। धुळे तालुक्यातील नवलनगर येथे आदिशक्ती धनदाई देवीचा यात्रोत्सव 22 मार्च 2026 पासून सुरू झाला असून या यात्रेनिमित्त या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून खानदेशातील अनेक कुळांचे कुलस्वामिनी असलेल्या धनदाई मातेची देवीची यात्रोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडते। ते या यात्रोत्सवानिमित्ताने जावूड तसेच कुडाचाराचे कार्यक्रम या ठिकाणी भव्य स्वरूपात केले जातात। मान मानता शेंडी उतरवण्याचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात पार पडत असतो। तर या ठिकाणी धनदाई देवी ट्रस्टच्या वतीने सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून अतिशय भक्तिमय वातावरणात धनदाई देवीचे यात्रोत्सव या ठिकाणी यावर्षी भव्य स्वरूपात पार पडत आहे। गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत चालत आलेल्या यात्रोत्सवाच्या आयोजनासाठी या ठिकाणी माजी मंत्री विजय नवल पाटील हे संपूर्ण यात्रोत्सव कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी यात्रोत्सवासाठी लक्ष देत असतात। धुळे अंमळनेर रस्त्यालगत असलेल्या नवलनगर येथे सुसज्ज वनराईने नटलेले असे धनदाई देवीचे मंदिर असून या मंदिराची स्थापना माजी मंत्री विजय नवल पाटील व सौ शीलाताई विजय पाटील यांनी सदर देवस्थानची प्रतिष्ठापना केली होती। तर दरवर्षी या ठिकाणी भव्य स्वरूपात यात्रा भरवली जाते। नवलनगर या गावाला परिसराला जवळपास 20 ते 25 खेडे जोडले असून त्यानिमित्ताने या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व खेडेपाड्यावरील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात व या ठिकाणी धनदाई देवीचं दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। तर त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी वणीगडावर पायी जाणारे भाविक देखील या ठिकाणी देवीचे दर्शन घेतात व या ठिकाणी प्रवासादरम्यान या ठिकाणी या भाविकांसाठी मंदिर विश्वस्तांच्या वतीने व्यवस्था देखील करण्यात येत असते। तर त्याचबरोबर या ठिकाणी सुमारे 5 ते 7 दिवस या ठिकाणी या भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी धनदाई देवी ट्रस्टच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात येत असतात। तर या यात्रोत्सवात यावर्षीचे प्रमुख आकर्षक म्हणून 24 मार्च 2026 रोजी रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन पार पडले। तर 25 मार्च 2026 रोजी शिवाभाऊ सांगवेकर सह सौ रेखाबाई धुळेकर यांची कल्याणकारी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन आज करण्यात आले होते। तर सुरुवातीला या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता माजी मंत्री विजय नवल पाटील व सौ शीलाताई विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी होम हवन पूजा आरती महाआरती करण्यात आली।